आता मी यांच्याकडून स्ट्राव घेतोय त्या प्रीमियम बुलच्या, ज्या 6000 लिटरपासून ते जवळजवळ 6700 लिटर दूध इतकं देणाऱ्या ज्या काय बुलचं सिमेंट आहे, तर त्या ठिकाणी मी ते खरेदी केलेलं आहे. त्याचबरोबर सेक्सेल सिमेंट म्हणजे त्याच बुलचं प्रीमियम बुलचं सेक्सेल सिमेंटमध्ये पण आहे. तर हे सुद्धा 100% आपल्या गोठ्यामध्ये म्हशीची रेडी जन्माला यावी अशाही काही म्हशी मी चॉईस केलेल्या आहेत. ज्या वेळेला ह्या हाताळणीचा विषय असतो पशुपालक मित्रांनो, हा विषय इतका नाजूक असतो. जम्बोमध्ये काढून सुद्धा बाहेर ज्यावेळेला आम्ही स्ट्रॉ बाहेर काढतो त्यावेळेला थर्माकॉलच्या एका बॉक्समध्ये परत नायट्रोजन टाकला जातो आणि नायट्रोजनमधूनच आपण या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. ह्याच्या पाठीमागचा रिझन असा आहे की ते हवेमध्ये किंवा वातावरणाशी त्याचा संबंध येऊ नये आणि कन्सीव्ह राहण्याचा रेट चांगला वाढावा, शेतकऱ्याच्या गाई म्हशी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्या रिझल्ट त्याला यावा, ही खबरदारी घेतली जाते. प्रत्येकानं एक पाय पुढं जाऊन जर आपण हा निर्णय घेतला तर 2027 ते 2028ला आमचं राज्य म्हणजे मुर्रा म्हशी विकणारं राज्य, अशा पद्धतीचं राज्य तयार व्हायला काही वेळ लागणार नाही.